जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 9वा गुणरूप नाम समास 6वा गुणरूप निरूपण नाम श्रीराम समर्थ। आकाश जैसे निराकार तैसा ब्रह्माचा विचार, तेथे वायूचा विकार तैसी मूळ माया। म्हणजे आकाश जसे निराकार आहे तसेच ब्रह्म निराकार आहे। आकाशात वायूचा विकार उत्पन्न होतो तशी ब्रह्माच्या ठिकाणी स्फुरण रूपाने मूळ माया उत्पन्न होते। हे दासबोधी असे बोलिले, ज्ञान दशकी प्रांजळ केले, मूळ मायेत दाखविले पंचभूतिक। दासबोधाच्या 8व्या ज्ञानदशक नावाच्या दशकात मूळ मायेत पंचमहाभूते कशी सूक्ष्म रूपाने असतात हे स्पष्टपणे वर्णन केले आहे। तेथे जाणीव सत्वगुण, मध्य तो रजोगुण, नेणीव तमोगुण, जाणीजे श्रुती। म्हणजे तेथे जाणीव हा सत्वगुण, जाणीव नेणीव मिश्रित तो रजोगुण आणि नेणीव तो तमोगुण हे श्रोत्यांनी जाणून घ्यावे। म्हणाल तेथे कैची जाणीव, तरी एका याचा अभिप्राव, पिंडी महाकारण देही सर्व साक्षिणी अवस्था। म्हणजे तेथे जाणीव कशा प्रकारे आहे असे म्हणाल तर त्याचा अभिप्राय ऐका। पिंडाचा 4था महाकारण देह म्हणजेच सर्व साक्षिणी तुर्यावस्था आहे। पहा समर्थ काय म्हणतायत। आपण पाहिलेले दृश्यातील हरेक वस्तूला गुण आणि रूप अशी 2 अंग असतात। मनुष्याचंच बघा, मातेच्या उदरातून आपण जन्म घेतला, आपलं नामकरण झालं, जन्मल्यापासून आजपर्यंत या देहाचं रंग रूप बदलत गेल्याचं आपल्याला दिसतं। तसंच सृष्टीतही नित्य बदल होत असतात। भूखंडाची हालचाल होते, देशांचे नकाशेही बदलतात, समुद्राच्या पाण्याची पातळी वाढते, डोंगर दऱ्यात बदल होतात, पाण्याच्या प्रवाहामुळं मोठमोठाले खडक झिजत जाऊन नाहीसे होतात। म्हणजे सृष्टीत जे जे रूपाला येतं, मग ते सजीव असो किंवा निर्जीव असो, ते सर्व उत्पत्ती स्थिती आणि लय या कालमानाच्या चक्रात सापडतं। रूपातील म्हणजे दृश्यातील प्रत्येक गोष्ट लयास जाते। हे त्रिवार सत्य आहे। प्रभू राम, प्रभू श्रीकृष्ण हे ईश्वरी अवतार होऊन गेले। त्यांच्या जीवनलीला संपल्यावर ते हे विश्व सोडून गेले की नाही, त्याचप्रमाणे संत हीन दिनांच्या उद्धारांसाठी अवतार घेतात आणि कार्य संपल्यावर हे लोक सोडून निघून जातात। मात्र ईश्वरी अवतार संत गुण रूपानं अजूनही जिवंत आहेत। त्यांच्या गुण रूपाचं चिंतन करताच ते आपल्या अंतःकरणात काही क्षणासाठी का होईना पण सचेतन होतात। अशी ही गुणरूपाची अवस्था शाश्वत आहे, तिला काळाची बाधा नाही। देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी या समर्थ उक्तीनुसार ज्यांनी सत्कर्मामध्ये देह झिजवला त्यांचं रूप म्हणजेच देह लयाला गेला तरी ते अनंत काळापर्यंत विश्वात जिवंत राहतात। ते केवळ त्यांच्या गुणवैशिष्ट्यांच्या आधारे। असं हे गुणरूपाचं शास्त्र समर्थ या दशकातून समजावून सांगत आहेत। आज आपण रूपावर आसक्त होतो। प्रत्येक गोष्टींची दृश्य म्हणजे रूपाची बाजूच आपण सत्य मानतो। हेच मुळे आपला अज्ञान आहे। त्यामुळं आपण दृश्याच्या आसक्तीत अडकतो। आपण त्या वस्तूच्या गुणाची बाजू विचारातच घेत नाही। मग अंतरंगात गुण दृढ करणं हे तर दूरच राहिलं। म्हणून संत आपल्याला वारंवार दृश्याचं रूपाचं मिथ्यत्व पटवून देतात आणि रूपाच्या अंतरंगात असणाऱ्या गुणाला
साद घालण्याचा आपल्याला आग्रह करतात. प्रत्येक सजीव निर्जीव गोष्टींमधील गुण किंवा जाणीव कालातीत आहे, ती रूपावर अवलंबून नाही. या सर्व व्यापी जाणीवेलाच संतांनी नाम म्हटलं आहे. भगवंताला नामानं साद घालणं किंवा आळवणं म्हणजेच त्याच्यातील गुणांचा जागर करण्यासारखं आहे. तेव्हा त्याच्यातील एखादा गुण आपल्यात प्रकटतो तेव्हा ते रूपही आपल्यासाठी अंतरंगात जिवंत होतं. अशा या गुणरूपातील सूक्ष्मशास्त्राचा पिंडी ते ब्रह्मांडी या तत्वाच्या आधारे येणारा भाग आपण मागच्या समासात बघितलेला आहे. आपण त्याचा अभ्यास केलेला आहे. जे पिंडात आहे ते ब्रह्मांडात कसं बघायचं, या नादात अनुमानांच्या संशयकल्लोळात आपण कसं सापडतो व रूपाच्या आधारे पिंड ब्रह्मांडाची एकता दर्शविणं किती अवघड आहे हेही आपण समजून घेतलं. मुळात ते एकरूपच आहे, पण दृश्य रूपात त्यातील सारखेपण दाखवता येत नाही. म्हणूनच अनुमान निरसनाच्या पाठोपाठ पिंड ब्रह्मांडातील ऐक्य जाणीवेच्या आधारे समजावून सांगण्यासाठी या समासाची रचना समर्थांनी केलेली असावी. भगवंत प्राप्तीची तळमळ लागलेल्या जीवांसाठी, मुमुक्षूंसाठी हा समास फारच महत्त्वाचा आहे. गुरुकृपेनं यातील धागा नीट पकडू शकलो तर आपल्या अंतरंगात बरेच असे क्रांतिकारक बदल घडून येऊ शकतात. अर्थात हा सर्व अनुभूतीचा प्रांत आहे. या समासात सुरुवातीला आपण मागं अभ्यासलेली विश्व उत्पत्तीची रचना समर्थ पुन्हा एकदा समजावून सांगत आहेत. निर्गुण निराकार ब्रह्मस्वरूपामध्ये मूळ माया उदयाला येते. हे 7व्या दशकात आपण अभ्यासले. परंतु हे वाक्य आपल्याला बऱ्याचदा अतर्क्य वाटतं. कारण जे परब्रह्म निर्गुण आहे, ज्याच्याकडं क्रय शक्ती नाही, जे हालचाल करू शकत नाही, त्याच्या पोटी मूळ माया कशी प्रगट झाली असा प्रश्न आपल्याला पडू शकतो. आजच्या शास्त्रज्ञांनाही हा प्रश्न भेडसावत आहे. अध्यात्मात ज्ञान मार्गानं जाणाऱ्या अनेकांना देखील या प्रश्नाचं कोडं उलगडत नाही. संत मात्र त्याच्याकडे थोड्या वेगळ्या दृष्टिकोनातून पाहताना मूळ माया म्हणजे भगवंताची करुणा असं मानतात. आपण बर्फाजवळ गेल्यावर शीतलता जाणवतेच, कारण थंड असणं हा बर्फाचा अंतस्थ गुणधर्मच आहे. तसं परब्रह्म निर्गुण आकर्तुम असलं तरी ते कर्तुम होतं. याचं कारण म्हणजे त्याची करुणा. म्हणजे मूळ मायेची निर्मिती परब्रह्माच्या अंतरंगात होते व ती त्याच्याशी अतिसंलग्न असते. संपूर्ण ब्रह्मांडाची निर्मिती करण्याचं अद्भुत रसायन तिच्या ठायी आहे. मूळ मायाच आपल्यासारखे अनंत पिंड निर्माण करते. जसं पिंडामध्ये ब्रह्मस्वरूप आहे, तसंच ही मूळ माया देखील ब्रह्मस्वरूपासोबत आपल्या हृदयात अत्यंत शुद्ध स्वरूपात वास करत असते. या मूळ मायेला संत ईश्वर असं संबोधतात. ईश्वर ही परब्रह्माची अत्यंत शुद्ध उपाधी आहे. हा ईश्वर अर्थात मूळ माया पिंडी ब्रह्मांडी सर्वत्र भरून आहे. पुढे तैसी मूळ प्रकृती ती ब्रह्मांडीचे देह महाकारण साचे म्हणून ते जाणीवेचे अधिष्ठान आले. म्हणजे तशीच ब्रह्मांडाच्या ठिकाणी मूळ प्रकृती ही महाकारण देहच खरोखर असल्याने तेथेच जाणीवेचे अधिष्ठान असते. असो मूळ माये भीतरी गुप्त त्रिगुण वास करी स्पष्ट होती संधी चतुरी जाणावी गुणक्षोभिनी. म्हणजे असो या मूळ मायेतच
गुप्तपणे त्रिगुण वास करतात. योग्य संधी मिळताच ते स्पष्ट होतात. तीच गुणक्षोभिनी तुर्यावस्था हे शहाण्या लोकांनी जाणून घ्यावे. पहा, आपण देहाच्या स्थूल, सूक्ष्म, कारण व महाकारण या 4 अवस्था व तशाच सृष्टीच्याही विराट, हिरण्यगर्भ, अव्याकृत व मूळ प्रकृती अशा 4 अवस्था अगोदर पाहिलेल्या आहेत. मूळ प्रकृती अर्थात मूळ माया संपूर्ण ब्रह्मांडाची अतिसूक्ष्म अशी परब्रह्माला अति निकट असणारी अवस्था आहे. ब्रह्मांडात जी मूळ प्रकृती तीच पिंडात महाकारण देह असते. जसा भगवंत ब्रह्मांडात मूळ प्रकृतीच्या आधारे म्हणजे करुणा रूपानं वास करत असतो, तसा तो पिंडाच्या हृदयातही करुणा रूपानं वसत असतो. प्रेम, करुणा हेच ईश्वराचं व्यक्त रूप. तो प्रेमाशिवाय, करुणेशिवाय राहूच शकत नाही. निखळ प्रेम हे परब्रह्माशी संलग्न असणाऱ्या मूळ मायेचं खरं रूप आहे. ब्रह्मांडातील मूळ प्रकृती व पिंडातील महाकारण हे देह यांना जाणीव या शब्दानं समर्थ इथं संकेत करत आहेत. ज्ञान हे जाणीवेचं प्रधान लक्षण आहे. अंतरंगात जाणीव जेव्हा अत्यंत शुद्ध स्वरूपात असते तेव्हा ती ज्ञान स्वरूप असते. ज्ञान हे जाणीवेचं प्रतीक आहे, प्रकट रूप आहे. अनेकदा ही जाणीव लोपही पावते. जेव्हा एखादा दहशतवादी निरपराध लोकांवर अंधाधुंद गोळीबार करतो तेव्हा त्याची जाणीव गोठलेली असते. असं भीषण कृत्य करणारा त्यावेळी तमोगुणानं वेढलेला असल्यानं त्याच्या अंतरंगातील जाणीवेची ज्योत विझून गेलेली असते. जाणीवेचा अभाव जीवाला नेणिवेपर्यंत घेऊन येतो. जाणीव ज्ञानाचं तर नेणीव ठार अज्ञानाचं प्रतीक आहे. जाणीवेला जिवंत सतेज ठेवायचं असेल तर मूळ मायेच्या पोटी असलेल्या सत्वगुणाला सतत प्रज्वलित ठेवलं पाहिजे. पहा, आपल्याला या समासात गुणरूप निरूपण नाम या समासात समर्थांनी नेमकं आत्तापर्यंत काय सांगितलेलं आहे? जाणीवेचं वस्तिस्थान मूळ माया आहे. परब्रह्माला व्यक्त होता यावं म्हणून ती त्याच्या अंतरंगात प्रसवते. सत्वगुण जाणीवेचं मुख्य लक्षण, रजोगुण जाणीव व नेणीव यांचं मिश्रण आहे, तर तमोगुण नेणिवेचं लक्षण आहे. या निष्कर्षापर्यंत आपण आलो होतो. या जाणीवेचा विस्तार समर्थ आता सांगत आहेत. जाणीवेला मूळ मायेचं स्वरूप असं म्हटलं आहे. या मूळ मायेनंच परब्रह्माला ईश्वर असं नाम दिलंय, नामाभिधान दिलंय. मूळ माया आपल्या सर्वांची आई तर आहेच, पण अखिल ब्रह्मांडाचं मातृत्व देखील तिच्याकडेच जातं. मूळ माया ईश्वराच्या अंशाचा विस्तार सर्वत्र करत असते. हाच जाणीवेचा विस्तार होय. मूळ माया तेची मूळ पुरुष. हे सूत्र आपण पूर्वी अभ्यास केलेला आहे त्याचा. हे विश्व म्हणजे परब्रह्म स्वरूप ईश्वराचा विस्तार आहे. या मूळ मायेचा विस्तार आहे म्हणजेच जाणीवेचा विस्तार आहे असं समर्थ सांगत आहेत. मग जाणीव म्हणजे नेमकं काय? तिचे गुणधर्म कोणते? तर व्यवहारात जाणीव या शब्दाचा अनेकदा वापर होतो. एखाद्या आईनं खस्ता खाऊन मुलाला मोठं केलं. मुलगाही चांगला शिकला, शिकून सवरून पैसा कमवू लागला. पुढं जीवनाच्या एका टप्प्यावर त्यानं आपल्या आईला वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवला. त्यावेळी त्या माऊलीच्या मनात हाच विचार आला असेल ना की
त्याच्यासाठी केलेल्या कष्टांची त्याला जाणीव राहिली नाही. हतबल होऊन ती अशी हताश उद्गार काढेलच की नाही. तसं मूळ माया पिंड ब्रह्मांडाची निर्मिती करते. त्रिगुणांच्या साह्यानं पिंड तयार होत असतो, संस्कारित होत असतो आणि एका टप्प्यावर तो जाणीवेला विसरून नेणीव प्रदान होतो. तेव्हा शुद्ध स्वरूपातील मूळ मायेची दृश्यापर्यंत आल्यानंतरची अवस्था देखील त्या हताश माऊलीसारखीच तर होत नसेल ना. मूळ मायारूपी जाणीवेचे 3 प्रधान गुणधर्म आहेत. एक म्हणजे जाणीव ही ज्ञान प्रदान आहे. ईश्वराशी भेट होणं, आत्मज्ञान प्राप्त होणं, स्वरूप साक्षात्कार होणं हे या मूळ मायेचं कार्य आहे. बिकट परिस्थितीतून आईनं लेकराला वाचवावं तसं ही मूळ मायाच आपल्या मायाजालातून बाहेर काढत तुर्यावस्थेच्या सीमेपर्यंत नेत असते. आई जशी मुलाला लहानपणापासूनच चांगले संस्कार करते, घोटून अभ्यास करून घेते, त्याचप्रमाणे ही मूळ माया दृश्य पसाऱ्यातून जीवाला साधनेच्या मार्गानं शुद्ध जाणीवेकडं म्हणजेच ईश्वराप्रत नेत असते. मायेचा अंतिम टप्पा म्हणजे ईश्वराशी संलग्न असणारी सीमारेषा. तिथं पोहोचणं म्हणजे आत्मज्ञान प्राप्त होणं आहे. म्हणून आत्मारामामध्ये समर्थ या जाणीवेला म्हणजेच मूळ मायेला योगियांची माऊली असं संबोधतात. दुसरं म्हणजे जाणीव ही नादमय आहे. ईश्वराच्या अंतरंगात एकोहम बहुश्याम ही जाणीव स्फुरली. ती कुठल्या शब्दांच्या आधारे नाही तर ध्वनींच्या नादांच्या माध्यमातून स्फुरली. त्याला आजच्या वैज्ञानिक युगातील बिग बँग थेअरी म्हणता येईल. निर्गुण निराकार अवस्थेतून सगुणावस्थेत झालेला हा ईश्वराचा नादमय जाणीवेचा प्रवास आहे. म्हणून मूळ माया नादमय आहे. या प्रथम नादाला ओंकार म्हणतात. ओंकार या मितिकाक्षरातून जाणीवेची निर्मिती होऊन परब्रह्माचा दृश्य जगाच्या दिशेनं प्रवास सुरू झाला. या नादातून ईश्वरानं अनेक सगुण रूपं घेतली. ईश्वराचं नाम म्हणजे ओंकाराचं प्रतीकच. जाणीवेचा नाद म्हणजेही भगवंताचं नामच. संतांनी जणू या जाणीवरूपी मातेलाच नामाच्या आधारे साथ घातली. 3 म्हणजे जाणीव शक्तिप्रदान देखील आहे. जाणीवेच्या ओंकार या मितिकाक्षरात विश्वनिर्मितीसाठीची विलक्षण शक्तिमान अशी बीजं सामावलेली आहेत. ज्याच्याकडं ज्ञान आणि शक्तीचा संगम आहे. अशा व्यक्तीकडूनच मोठं कार्य घडताना दिसतं. दृश्य जगतातला हा नियम ब्रह्मांडातही लागू होतो. विश्वनिर्मितीची जाणीव ज्ञानप्रदान व शक्तिप्रदान आहे. तिच्यात विश्वनिर्मितीची बीजं कशी आढळतात हे सांगताना समर्थ पुढे लिहितात. जैसा तृणांचा पोटरा कळा, पुढे उकलून होये मोकळा, तैसी मूळ माया अवळीला गुन्हा प्रसवली. म्हणजे जसे गवताचे कणीस पुढे उकलून मोकळे होते, तशीच मूळ माया ही अनायासे गुणांना जन्म देती झाली. म्हणजे धान्याचे कणीस पिकले की त्यातील दाणे मोकळे होतात, तसं ही मूळ माया त्रिगुणांची बीज धारण करून पुढं गुण मायेच्या रूपात प्रसवली. त्रिगुणातील तमोगुणातून पंचमहाभूत प्रगट झाली. पंचमहाभूतातून या सृष्टीचा विस्तार झाला. मूळ मायेत किंवा जाणीवेत ज्ञान, नाद आणि शक्ती यांचा त्रिवेणी संगम आहे. मग इथं प्रश्न असा येऊ शकतो की ओम या मितिकाक्षरात जाणीव विकसित होऊन ती
या संपूर्ण ब्रह्मांडाची रचना करू लागली तेव्हा त्या जाणीवेचा वाहक तरी कोण होता? जाणीव प्रसवली कशी? मूळ माया गुणमायेत परिवर्तित झाली कशी? समर्थ याचं स्पष्ट उत्तर देतात. जाणीव म्हटलं की त्यात हालचाल आलीच. आजकाल लोकांच्या मनातील प्रेम आटत चाललंय अशी तक्रार वारंवार ऐकायला मिळते. मनुष्य अंतरंगातील प्रेम व्यक्त करू शकला नाही तर त्याच्या नजरेतून देहबोलीतून करुणा प्रसवत नसेल तर उपसा नसलेल्या विहिरीतील पाणी जसं खराब होतं तसं मनुष्याचं प्रेम नासून जाईल. जाणीव अंतरीचा उमाळा निस्वार्थ प्रेम शब्दातून कृतीतून दृष्टीतून व्यक्त झाल्याशिवाय राहत नाही. याचं प्रमाण ईश्वराचं निष्काम प्रेम जेव्हा ज्ञान व शक्तीच्या आधारे त्याच्या अंतरंगात स्फुरू लागतं तेव्हा ज्ञानरूप मितिकाक्षरात हालचाल नसती झाली तरच नवल. ही हालचाल कोण करवीत होतं हे सांगताना पुढं समर्थ सांगतात. मूळ माया वायो स्वरूप एक गुणक्षोभिनीचे रूप गुण विकार होताची अल्प गुणक्षोभिनी बोलीजे. म्हणजे मूळ माया ही वायू स्वरूप असते. आता गुणशोभिनी मायेचे रूप ऐका. मूळ मायेच्या ठिकाणी सूक्ष्म रूपाने गुणरूपी विकार उत्पन्न झाला की तिलाच गुणक्षोभिनी म्हणतात. पुढे जाणीव मध्यस्थ नेणीव मिश्रित चालीला स्वभाव तेथे मातृकास ठाव शब्द झाला. म्हणजे गुणशोभिनीपासून जाणीव म्हणजे सत्वगुण, मध्यस्थ म्हणजे जाणीव नेणीव मिश्रित रजोगुण आणि नेणीव म्हणजे तमोगुण यांच्या मिश्रणाने विश्व निर्माण करण्याची क्रिया नैसर्गिकपणे चालते. तेथे गुणांच्या ठिकाणी सर्वप्रथम ओंकारमय 3.5 मंत्रांचा शब्दध्वनी उत्पन्न झाला. तो शब्द गुण आकाशीचा ऐसा अभिप्राव येतीचा शब्दची वेदशास्त्रांचा आकार झाला. म्हणजे शब्द हा आकाशाचा गुण असल्याने अर्थातच आकाश झाले व पुढे त्यापासून पृथ्वीपर्यंतची पंचमहाभूते झाली. शब्दांच्या आधारेच वेदाही शास्त्र झाले. आकाराला आली. पंचभूते त्रिगुणाकार अवघा वायोचा विकार जाणीव नेणिवेचा विचार वायोची करिता. म्हणजे पंचभूते आणि त्रिगुण म्हणजेच अष्टदा प्रकृती होय. मूळ मायेतही सर्व सूक्ष्म रूपाने असतात. जाणीव व नेणीव यांचा विचारही मूळ मायेमुळेच उत्पन्न होतो. वायो नसता कैची जाणीव, जाणीव नसता कैची नेणीव, जाणीव नेणिवेस ठाव वायोगुणे. म्हणजे परब्रह्माच्या ठिकाणी जाणीव म्हणजे ज्ञानही नसते व नेणीव म्हणजे अज्ञानही नसते. मूळ माया जर नसती तर जाणीव कुठली आणि जाणीव नसली तर नेणीवही कुठली. म्हणून ज्ञान अज्ञानास कारण मूळ माया म्हणजे वायूच आहे. पहा, जिथं हालचाल नाही तिथं जाणीव असेलच कशी? त्याला करुणा जाणीव म्हणताच येणार नाही. याचाच अर्थ असा की जाणीव म्हणजेच निष्काम प्रेम होय. भगवत कृपेनं दुसऱ्याचं दुःख जितकं हलकं करता येईल तितकं करावं, हीच जाणीवेमधील हालचाल. आजच्या यंत्रयुगात मनुष्य यंत्रवत म्हणजे रोबोटिक बनत चालला आहे. तो दुसऱ्याच्या दुःखाकडं तटस्थपणे पाहतो व तिथून दूर होऊ पाहतो. हीच आमच्यातील नेणीव आहे. ही नेणीव दगडासारखी कठीण झाली आहे. त्यात काडी मात्र हालचाल होत नसेल तर आपणही यंत्र समानच नाहीत का? सृष्टीच्या विस्ताराची सुरुवात शब्द प्रेमातून शुद्ध जाणीवेतून झाली. तीच जगदंबा, तीच मूळ प्रकृती होय. मूळ मायाच आपल्या अंतरंगातील जाणीवेचा विकास वायूच्या आधारे करत असते. वायू हा
जाणिवेचा वाहक आहे. वाहक होय. या मूळ मायेत अजून गुणमाया निर्माण झाली नाही तेव्हाची ही स्थिती समर्थ सांगत आहेत. गुणमायेत त्रिगुण उत्पन्न होणार. त्रिगुणातील तमोगुणापासून पंचमहाभूत निर्माण होणार व त्या महाभूतांपैकी एक असणार तो म्हणजे वायू. पण पंचभूत निर्माण होण्याच्या आधीच हा वायू कुठून आला? हा वायू म्हणजे दृश्य जगतातील पंचभूतांपैकी असणारा वायू नसून हा वायू म्हणजे साक्षात पवनसूत अर्थात रुद्र म्हणजेच तुम्हा आम्हासाठी तुर्यावस्थेत राहणारे आपले सद्गुरू. त्यांची करुणा परब्रह्म स्वरूपातून जाणिवेत रूपांतरित होते. नेणिवेत तळमळणाऱ्या जीवांकडं पाहत ते स्वस्थ थोडंच बसणार. सामान्यांच्या उद्धारासाठी ते वायुवेगानं पृथ्वी तलावर अवतरतात. रामचरितमानसमध्ये सुंदरकांडातील हा एक प्रसंग आहे. हनुमंत स्वारी सीता माऊलीचा शोध लावून रामाजवळ येतात. सीतेचं मनापासून दुरावणं म्हणजे परब्रह्मापासून मूळ माया अंतरल्यासारखंच होय आणि त्यावेळचं तिचं दुःख फक्त हनुमानस्वारीच अर्थात सद्गुरूच जाणत असतात. सीतेची आंतरिक स्थिती रामासमोर विदित करताना पवनसूत म्हणतो, निमिष निमिष करुणानिधी जाही कल्प समबिती बेगी चलिय प्रभू आणिय भुज बल खल दल जीती. हे प्रभो, सीता माऊलींची स्थिती अत्यंत बिकट आहे. एक एक क्षण तिच्यासाठी जणू कल्पासमान भासतोय. तिची अजून परीक्षा पाहू नका. आता विलंब न करता आपण सत्वर चलावे आणि राक्षसांचा निष्पात करून सीता माऊलीस परत घेऊन यावे. या प्रसंगातून जाणिवेचा वाहक सद्गुरूशिवाय अन्य कोणी असूच शकत नाही याची खात्री पटते. तोच या विश्वातील प्रत्येकाच्या हृदयातील संवेदना जाणणारा असून जाणिवेचा वाहकही तोच आहे. बघा, भगवंताचं व्यक्त रूप म्हणजे जाणीव. ही जाणीव संपूर्ण विश्वाला कशी व्यापून असते व तिचे गुणधर्म कोणते हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या समासातून करत आहोत. ज्ञानमय, नादमय, शक्तिरूप जाणिवेचा विस्तार म्हणजे हे दृश्य विश्व होय. जाणिवेच्या या गुणधर्मांचा ब्रह्मांडात प्रसार होतो ते केवळ वायूमुळं. याचं चिंतन आपण मागील भागात केलं. जाणिवेतून ब्रह्मांडाचा विस्तार कसा होतो, त्याची नेमकी प्रक्रिया, क्रमवारी कशी असते, जाणीव ते नेणीव हा प्रवास कसा होतो याचा अभ्यास आज आपण करणार आहोत. जाणीव मुळातच शक्तिरूप असल्यानं ब्रह्मांडाच्या उत्पत्तीची बीज तिच्या ठायी असतातच. मूळ मायेपासून गुणमाया, गुणमायेपासून सत्व रज तम या त्रिगुणांचा उदय, त्यांच्या संयोगातून तमोगुणांच्या प्राबल्यामुळं पंचभूत निर्माण होतात. 3 गुण व पंचमहाभूत असं एकत्रीकरण म्हणजे अष्टदा प्रकृती होय. या 8 घटकांचा गोपालकाला म्हणजे या विश्वाचा विस्तार. साखर एखाद्या पदार्थात किंवा पाण्यात टाकली तर ती विरघळून जाते, वेगळेपणानं दिसत नाही, पण तिचा गोडवा तसाच राहतो. तसं ही जाणीव अत्यंत सूक्ष्म रूपात उदयास येते आणि दृश्य जगतात मिसळून जाते. मात्र तिच्यातील सत्वांश ईश्वरांश तसाच राहतो. दृश्याचं सूक्ष्मतेनं अवलोकन केल्यास ती बाब आपल्या लक्षात येते. संत सर्व चराचरात भगवंतच पाहत असतात. याचा अर्थ हाच की त्यांची दृष्टी विश्वव्यापक भगवंताला सर्वांमध्ये एक समान असलेल्या या सूक्ष्मातील जाणीवेलाच पाहत असते. आपल्याला कदाचित ही जाणीव सजीवांमध्ये दिसू शकेल, पण संतांना अचेतन वस्तूही रामरूपच दिसतात.
सगुणोपासनेतील संतांचं आराध्य दैवत जरी जडरूप पाषाणाची एखादी मूर्ती असली तरी त्यावरील त्यांच्या अतीव प्रेमापोटी कारुण्यवश त्यांच्या नेत्रातून ओघळणारे अश्रू हेच दर्शवतात की ही जाणीव आपल्याला अचेतन वाटणाऱ्या त्या सगुण मूर्तीला म्हणजेच अचेतना देखील व्यापून आहे. ज्ञानदेवांनी बसल्या जागची भिंत हलविली. नामदेवांनी विसोबा खेचरांचे पाय जिथं ठेवावेत तिथं महादेवाची पिंड निर्माण झाली. ही अचेतनातील जाणीव दर्शवणारी काही उदाहरणं आहेत. समर्थ म्हणतात, या जाणीवेला पाहण्यासाठी एक विशेष अशी सूक्ष्म दृष्टी आपल्या अंतरंगात उदयाला यायला हवी आणि ती एकदा आली की विश्वातील बृहत जाणीवेचा अनुभव आपल्याला पदोपदी येऊ लागतो. अशा जाणीवेतून अष्टधा प्रकृतीचा होणारा क्रमविकास समर्थ पुढील ओव्यातून सांगत आहेत. जेथे मुळीच नाही चलन तेथे कैचे जाणीव लक्षण म्हणून वायोचा गुण नेमस्त जाणावा. जेथे जराही चलनवलन नसेल तेथे जाणीव तरी कशी असणार, म्हणून चलनवलन हा वायूचा गुण आहे हे नीट जाणून घ्यावे. एकापासून एक झाले हे एक उगेच दिसून आले, स्वरूप मुळीच भासले त्रिगुणभूतांचे. म्हणजे एकापासून एक भूत झाले असे उगीच दिसून येते, पण मूळ मायेतच हे त्रिगुणांचे आणि पंचमहाभूतांचे म्हणजे अष्टधा प्रकृतीचे स्वरूप आहे. थोडक्यात म्हणजे मूळ माया म्हणजेच अष्टधा प्रकृती होय. ऐसा हा मुळीचा कर्दमू पुढे स्पष्टतेचा अनुक्रमू सांगता एकापासून एक उगमू. हेही खरे म्हणजे मूळ मायेतच हे अष्टधा स्वरूप प्रथम अव्यक्त असते व पुढे ते स्पष्ट व्यक्त होत जाते. स्पष्टतेच्या अनुक्रमामुळेच एकापासून दुसरे उत्पन्न झाले असे म्हटले जाते, तेही खरेच आहे. वायूचा कर्दम बोलिला तयापासून अग्नी झाला, तोही पाहता देखिला कर्दमूची. म्हणजे प्रथम वायूचे मिश्रण असते त्यापासून अग्नी झाला, तोही वास्तविक पंचमहाभूतांचे मिश्रणच असतो. अग्नीपासून झाले आप तेही कर्दम स्वरूप, आपापासून पृथ्वीचे रूप तेही कर्दमरूपी. म्हणजे नंतर अग्नीपासून जल झाले तेही मिश्रित स्वरूपाचे असते. नंतर आपापासून पृथ्वी हे भूत झाले तेही मिश्रित स्वरूपाचेच असते. एकात इतर भूतांचे अंश असल्याने ही सर्व मिश्रण रूपच होत. म्हणजे वायूपासून अग्नी, अग्नीपासून जल, जलापासून पृथ्वी निर्माण झाली. वास्तविक त्रिगुण व पंचमहाभूत मूळ मायेमध्ये एकमेकात मिसळलेली आहेत, पण आपल्या मानवी बुद्धीला समजण्यासाठी एकातून एक निर्माण झालं असं तर्कानं सांगावं लागतं. हा क्रम काळानुसार समजू नये असं समर्थ सांगतात. इथं असा एक प्रश्न येऊ शकतो की पंचभूत अचेतन दिसतात, मग त्यांच्यामध्ये भगवंताला संलग्न असणारी ईश्वर स्वरूप जाणीव असते का? ज्या संतांनी ती जाणली तिला आपणही जाणू शकतो का? याची उत्तरं देखील समर्थांनी पुढे दिलेली आहेत. येथे आशंका उठिली, भूतास जाणीव कोठे देखिली, तरी भूतात जाणीव हे एकिली नाही वार्ता. म्हणजे येथे अशी शंका उत्पन्न झाली की भूते जड असतात, मग त्यात जाणीव कशी दिसेल? भूतात जाणीव असते असे तर कुठेही ऐकू येत नाही. जाणीव म्हणजे जाणीते चळण, तेची वायोचे लक्षण, वायो अंगी सकळ गुण मागा निरोपिले. म्हणजे जाणीव म्हणजे हेतुपूर्वक केलेली हालचाल, वायूचे हेच लक्षण आहे.
वायूमध्ये म्हणजेच मूळ मायेमध्येच सर्व गुण असतात हे मागेच सांगितलेले आहे. म्हणून जाणीव नेणीव मिश्रित अवघे चालिले पंचभूत म्हणून या भूतात जाणीव असे. पंचमहाभूतांचा विस्तार जाणीव नेणीव मिश्रित चाललेला असतो म्हणजेच पंचमहाभूतात जाणीव असते. कोठे दिसे कोठे न दिसे परी ते भूती व्यापून असे. तीक्ष्ण बुद्धी करिता भासे स्थूल सूक्ष्म म्हणजे कुठे ती स्पष्टपणे दिसून येते तर कुठे ती दिसत नाही, पण सर्व पंचमहाभूतांना ती व्यापून असते. सूक्ष्म बुद्धीने विचार केला की जाणीवेचे सूक्ष्म किंवा स्थूल रूप कळून येते. पंचभूते आकारिली भूतिभूते कालविली तरी पाहता भासली एक स्थूल एक सूक्ष्मे म्हणजे पंचभूते आकाराला आली तेव्हा सुद्धा ती एकमेकात कालवलेलीच असतात, पण वरवर पाहता ती वेगळी भासतात. काही स्थूल रूपाने असतात तर काही सूक्ष्म रूपाने असतात. म्हणजे ईश्वरी जाणीव सचेतन अचेतनात सर्वत्र भरून आहे, यात काहीच शंका नाही. ती कुठं प्रकटपणे दिसते तर कुठं दिसत नाही, इतकाच फरक. बुद्धी एकाग्र करून पाहिलं तर या जाणीवेच्या अधिष्ठानावरच हा सारा दृश्य पसारा उभा असल्याचं आपल्या ध्यानात येतं. हे आणखीन एका सोप्या पद्धतीने आपण समजून घेऊया. पृथ्वी आप तेज वायू आकाश या पंचतत्वात जाणीव भरून आहे. जाणीव सत्वगुण प्रधान आहे असं समर्थांनी अगोदरच सांगितलेलं आहे. पंचमहाभूतांतून जो सत्वगुण व्यक्त होतो ते जाणीवेचं अधिष्ठान. या भूतातील सत्वगुण पाहायचा कसा ते बघू. देवपूजा करताना किंवा इतर प्रसंगी आपण सुंदर सुहासिक फुलं वापरतो. हे फूल तयार कसं होतं? मूलतः जड असणाऱ्या पृथ्वी तत्वाच्या गर्भात फुलझाडांचं बीज रुजतं. पृथ्वीच्या उदरात तप्त लावारस आहे, अनेक घातक पदार्थही आहेत, तरीही ती त्या बीजाचं कोमलतेनं भरणपोषण करते, हळुवारपणे सांभाळते. पृथ्वीचा हाच सत्वप्रधान गुण बीजाला अंकुरण्यास मदत करतो. बरं, केवळ पृथ्वीनं सांभाळून ते बीज अंकुरणार नाही, त्याला पोसण्यासाठी नेमक्या प्रमाणात जलाची देखील गरज आहे. स्वल्प पण नित्य जलाचा पुरवठा झाल्यामुळे ते बीज अंकुरतं. जलातील हा सात्विक भाव स्निग्धता म्हणजे जलातील जाणीव. बीज अंकुरलं की ते पृथ्वी तत्वातून अलगद बाहेर पडू लागतं. आता त्याच्या विकासासाठी सूर्यप्रकाशाची म्हणजेच अग्नितत्वाची गरज भासते. या अग्नितत्वात प्रचंड वनवे लावण्या इतकी क्षमता असताना लहानसं बीज वाढावं म्हणून हे अग्नितत्व मृदू होतं व त्याच्या संगोपनात मदत करतं. हा आहे अग्नीचा सत्वगुण. आता त्या रोपाची वाढ होण्यास हवेची अर्थात वायूची जरूरी असते. प्रसंगी हाहाकार उडवणारं वादळी वारं त्या रोपाचं संवर्धन व्हावं म्हणून प्रेमानं त्याला डोलावित राहतं. वायुतत्वातील या सत्वगुणामुळंच रोपटं आकाशामध्ये झेपावतं, ते वाढू लागतं. सामावून घेऊन वाढीस अनुकूल असं अवकाश देणं या अवकाश तत्वातील सत्वगुणामुळं बीजाचं झाडात रूपांतर होतं. फूल झाडाला कळ्या येऊन त्यातून सुंदर फुलं उमलतात. पंचमहाभूतांच्या परस्पर सहयोगानंच बीज अंकुरतं, फुलतं, फळतं. आपणही आपल्यातील भगवंताप्रतीच्या जाणीवेतून फल पुष्प त्याच्या चरणी अर्पण करतो
असंच इतर प्राणी मात्रांचंही आहे. यावरून हेच दिसून येतं की विश्वातील प्रत्येक घटनेत ही जाणीव भरून उरली आहे. केवळ सत्संगतीत राहिल्यानंच आपल्यातील जाणीवेचा विकास होतो आणि सर्वाभूती असलेल्या एकच एक जाणीवेला बघण्याची, तिचं रूप जाणण्यासाठी लागणारी तीक्ष्ण सूक्ष्म दृष्टी आपल्याला प्राप्त होऊ शकते. पुढे, निरोध वायो न भासे तैसी जाणीव न दिसे, न दिसे परी ते असे भूतरूपे. जेव्हा वारा वाहत नाही, स्तब्ध असतो, तेव्हा तो आहे असे वाटत नाही. तसेच जाणीवेचे आहे, ती असते पण दिसत नाही, पण ती भूतरूपाने असतेच. काष्टी अग्नी दिसेना, निरोध वायू भासेना, जाणीव तैसी लक्षेना. एकाएकी म्हणजे काष्टात अग्नी असतो, तो दिसत नाही, वायूचा निरोध होतो, तेव्हा तो भासत नाही. त्याप्रमाणे जाणीवही एकाएकी लक्षात येत नाही. भूते वेगळाली दिसती, पाहता एकची भासती, बहुत धूर्तपणे प्रचिती ओळखावी. पंचमहाभूते दिसताना वेगवेगळी दिसतात, पण वास्तविक ती एकरूपच असतात. अत्यंत चतुरपणे याची प्रचिती घ्यावी, म्हणजे त्यांची ओळख पटते. ब्रह्मापासून मूळ माया, मूळ मायेपासून गुणमाया, गुणमायेपासून तया. गुणास जन्म म्हणजे ब्रह्मापासून मूळ माया उत्पन्न झाली, मूळ मायेपासून गुण माया झाली आणि तिच्यापासून गुणांचा जन्म झाला. गुणापासून या भूते पावली स्पष्ट दशेते, ऐसी यांची रूपे समजते निरोपिली. म्हणजे गुणांपासून मूळ मायेत अव्यक्त असलेली पंचमहाभूते स्पष्टपणे दिसू लागली. या सर्वांची रूपे पूर्वी स्पष्ट करून दाखवलेली आहेत, पूर्वी स्पष्ट करून सांगितलेली आहेत. आकाश गुणांपासून झाले, हे कदापि नाही घडले. शब्द गुणास कल्पिले, आकाशवाया. यावर श्रोत्यांनी शंका काढली की आकाश हे गुणांपासून झाले, हे कधीच घडत नाही. शब्द गुणाला आधार हवा म्हणून विनाकारण आकाशाची कल्पना केली आहे. एक सांगता एकची भावी, उगीच करी गथा गोवी, तया वेड्यांची उगवी कोणी करावी. यावर वक्ता म्हणू लागला की एक सांगायला गेले की तू दुसरीच कल्पना करतोस, उगीचच गोंधळ निर्माण करतोस. अशा वेड्यांची समजूत कोणी कशी घालावी. शिकविल्याही कळेना, उमजविल्याही उमजेना, द्रष्टांतेही तर्केना मंदरूप. म्हणजे शिकवले तरी कळत नाही, समजावले तरी समजत नाही, दृष्टांताने पटवून देण्याचा प्रयत्न केला तरी मंद बुद्धीमुळे त्यावरूनही तर्काने जाणता येत नाही. भूताहून भूत थोर, हाही दावीला विचार, परी भूतावडील स्वतंत्र कोण आहे. म्हणजे पंचमहाभूतांमध्ये एकापेक्षा दुसरे थोर आहे, हाही विचार स्पष्ट करून सांगितला. मग भूतामध्ये स्वतंत्र कोण आहे. जेथे मूळ माया पंचभूतिक, तेथे काये राहिला विवेक. मूळ माये परते एक, निर्गुण ब्रह्म. म्हणजे जेथे मूळ माया ही पंचभौतिक आहे, तर आता आणखी काय विचार करणार. मूळ माये परते एक निर्गुण ब्रह्मच फक्त असते. ब्रह्मी मूळ माया झाली, तिची लीळा परीक्षिली, तव ते निखळ होतली भूते त्रिगुणांची. म्हणजे ब्रह्माच्या ठिकाणी मूळ माया झाली, तिने निर्माण केलेल्या या विश्वोत्पत्तीनुरूप खेळाचे परीक्षण केले की कळून येते की मूळ माया म्हणजे निव्वळ त्रिगुणांची आणि पंचमहाभूतांची जणू मूसच आहे. भूते विकारवंत चत्वार, आकाश पाहता निर्विकार, आकाशभूत हा विचार,
उपाधीकरिता, म्हणजे चार भूते विकारवंत भासतात, पण आकाशाकडे पाहता ते निर्विकार भासते. पण आकाशाला वेगळेपणाने पाहता येते आणि त्याच्या ठिकाणी शून्यत्व ही उपाधी आहे, म्हणून त्याची गणना पंचमहाभूतांमध्ये केली जाते. पिंडी व्यापक म्हणून जीव, ब्रह्मांडी व्यापक म्हणून शिव, तैसाच हाही अभिप्राव आकाशाचा. पिंडाला व्यापून असणारी जाणीव तिला जीव म्हणतात, ब्रह्मांडाला व्यापून असणाऱ्या जाणीवेला शिव म्हणतात. तसाच अभिप्राय आकाशाचा आहे. उपाधीमध्ये सापडले, सूक्ष्म पाहता भासले, इतुक्यासाठी आकाश झाले भूतरूप, म्हणजे ते शून्यत्वाच्या उपाधीत सापडले आणि सूक्ष्म असून दृष्टीला भासले, म्हणून आकाश हे भूतरूप झाले. आकाश अवकाश तो भकास, परब्रह्म ते निराभास, उपाधी नसता जे आकाश तेची ब्रह्म, म्हणजे आकाश हे अवकाशरूप असल्याने ते शून्य आहे, तसे ते भासते. परब्रह्म हे निराभास आहे. शून्यत्व रहित जे आकाश तेच ब्रह्म होय. जाणीव नेणीव मध्यमान, जाणीव नेणीव मध्यमान हेची गुणांचे प्रमाण, येथे निरूपले त्रिगुण रूपेसहित, म्हणजे सत्व तम आणि रज या गुणांचे प्रमाण म्हणजे जाणीव नेणीव व जाणीव नेणीव मिश्रित असे आहे. याप्रमाणे येथे त्रिगुणांचे त्यांच्या रूपासहित वर्णन केले आहे. प्रकृती पावली विस्तारते, पुढे एकाचे एकची होते, विकारवंतची तयाते नेम कैचा, म्हणजे पुढे अष्टदा प्रकृतीचा विस्तार पावली व एकातून एक पदार्थ निर्माण झाले. प्रकृती ही विकारवंत असल्यामुळे तिच्यातून असंख्य वस्तू कशा निर्माण झाल्या याबद्दल आश्चर्य करायला नको. काळे पांढरे मेळविता पारवे होते तत्वता, काळे पिवळे मेळविता हिरवे होय, म्हणजे उदाहरणार्थ काळ्या रंगात पांढरा रंग मिसळला की पारवा रंग निर्माण होतो, निळ्या रंगात पिवळा रंग मिसळला की हिरवा रंग तयार होतो. ऐसे रंग नानापरी मेळविता पालट धरी, तैसे दृश्य हे विकारी विकारवंत, म्हणजे या प्रकारे नाना रंगांचे मिश्रण केले की नवनवीन रंग तयार होतात. पहिल्या रंगाचे स्वरूप बदलून जाते. त्याचप्रमाणे सर्व दृश्यसृष्टी ही विकारवंत आहे. एका जीवने नाना रंग, उमटो लागली तरंग, पालटाचा लागवेग किती म्हणून पाहावा. पंचमहाभूतांपैकी एका पाण्याचा विचार केला तरी त्यामुळे किती फेरबदल घडून येतात ते पाहिले की आश्चर्य वाटू लागते. मुळात पाणी एकच असून त्यावर अनेक तरंग उठतात आणि पाहता पाहता इतका बदल घडून येत असतो की सांगणेही मुश्किल. एका उकाचे विकार पाहता दिसती अपार, पंचभूतांचे विस्तार 84 लक्ष योनी, म्हणजे उदक हे पंचभूतांपैकी एक, त्याचे विकार जर अपार आहेत तर मग सर्व पंचमहाभूतांचा विस्तार किती सांगावा. 84 लक्ष योनींनी हा पंचभूतांचाच विस्तार आहे. नाना देहांचे बीज उदक, उदकापासून सकळ लोक, किडा मुंगी स्वापदादिक उदकेची होय, म्हणजे अनेक प्रकारच्या देहांचे बीज उदकच आहे. उदकापासूनच सर्व लोक निर्माण झाले आहेत. किडा मुंगी श्वापदादिक जेवढी जीवसृष्टी दिसून येते ती उदकामुळेच उत्पन्न होते. शुक्लित श्रेणी म्हणजे नीर, त्या नीराचे हे शरीर, नखे दंत अस्ति मात्र उदकाच्या होती. रेत रक्त ही, रक्त म्हणजे ही पाणीच आहे.
त्या पाण्याचेच हे शरीर बनलेले आहे. शरीरातील नखे, दात, अस्थी वगैरेही उदकापासूनच होतात. मुळ्याचे बारीक पागोरे, तेने पंथे उदक बरे, त्या उदकेची विस्तारे वृक्षमात्र. म्हणजे झाडाच्या मुळांचे जे बारीक तंतू असतात त्या मार्गानेच उदक त्या वृक्षाच्या सर्व अवयवात भरले जाते आणि त्या उदकाच्यामुळे त्या वृक्षाचा इतका विस्तार होत असतो. आम्रवृक्ष मोहरा आले, अवघे उदकाकरिता झाले, फळी फुली लगडले सावकाश. म्हणजे आम्रवृक्षांना मोहर येतो, पुढे यथावकाश ते फळाफुलांनी लगडून जातात, बहाराला येतात. ते सर्वही उदकामुळेच होते, उदकामुळेच घडते. खोड फोडून आंबे पाहता, तेथे दिसेना सर्वता, खांद्या फोडून फळे पाहता, बोलीस आले. म्हणजे आंब्याच्या झाडाला आंबे लागतात म्हणून जर त्याचे खोड फोडून त्यात आंबे पाहू लागले तर तेथे आंबे आढळत नाहीत. तसेच फांद्या तोडून फळे पाहू लागल्यासही ओल्या सालीच हातात येतात. मुळापासून शेवटवरी फळ नाही तदनंतरी, जळरूप फळ चतुरी विवेके जाणावे. म्हणजे मुळापासून शेवटापर्यंत अशा प्रकारे पाहिले असता फळ दिसून येत नाही, पण झाडाला येणारे फळ हे जलरूप असते. हे विवेकाच्या योगे चतुर पुरुषाने जाणून घ्यावे. बघा समर्थांना काय म्हणायचे, झाडाच्या तंतुमय मुळ्यातून पाणी शोषलं जातं व त्या पाण्यामुळंच वृक्षाचा विस्तार होतो. ते फुलाफळांनी लगडतं. पाण्यामुळं आंब्याच्या झाडांना मोहर येतो, त्याला आंबे लागतात. पण आंब्याच्या झाडाचं खोड फोडून किंवा फांद्या तोडून त्यामध्ये आंबे आहेत का हे पाहण्याचा प्रयत्न केला तर तिथं केवळ ओलसर सालीच दिसतील. मुळापासून शेंड्यापर्यंत पाहिल्यास फळ दिसतच नाही. मुळ्यांनी शोषलेलं पाणी संपूर्ण झाडाकडं पोचवलं जातं. आंबा किंवा झाडावरील कुठलंही फळ प्रथम आपल्याला पृथ्वी तत्वाचं स्वरूप आहे असं भासतं, पण जो चाणाक्ष आहे त्याच्या लगेच लक्षात येतं की फळ म्हणजे जलतत्वाचाच विकास आहे. तसं आपण जेव्हा अनेक तत्वांतून एकमेकांकडे जायला निघतो तेव्हा ही पंचमहाभूतं वेगवेगळे रूप, वेगवेगळे रंग घेऊन आपल्यासमोर अनेक वस्तू निर्माण करतात. हे खरं आहे, पण जो चतुर आहे, विवेकी आहे, त्याच्या लगेच लक्षात येतं की हा सारा एकाच जाणीवेचा विकास आहे. पृथ्वीच्या पोटात दगडधोंडे खनिजांबरोबरच हिरे, सोनं, चांदी यासारखे मौल्यवान धातूही सापडतात. पण तरीही दगडधोंड्यांच्या व सोन्या चांदींच्या किमतीत बरीच तफावत असते, कारण आपण वस्तूंच्या बाह्यांगावरून त्याचं मूल्य ठरवतो. त्यातील एक समान असणाऱ्या जाणीवेला केवळ संतच जाणू शकतात. म्हणून चोखामेळा म्हणतात. त्यांच्या एका अभंगात ते म्हणतात, ऊस डोंगा परे रसनोहे डोंगा, काय भुल्लासी वरलिया रंगा. पुढे तेची जळ सेंड्या चढे, तेव्हा वृक्ष मात्र लगडे, एकाचे एकची घडे येणे प्रकारे. ते जल शेंड्यापर्यंत पोचते तेव्हा वृक्ष फळांनी लगडून येतो. याप्रमाणे एकापासून एक या प्रकारे निर्माण होते. पत्रे पुष्पे फळे भेद, किती करावा अनुवाद, सूक्ष्म दृष्टीने विशद होत आहे. एकाच पाण्यापासून पाने, फुले, फळे इत्यादी बदल घडून येतात. किती म्हणून वर्णन करावे. सूक्ष्म दृष्टीने पाहिले की सर्व स्पष्टपणे कळून येते. भूतांचे विकार सांगो किती, क्षणाक्षणा पालटती, एकाचे एकची होती नाना वर्ण. म्हणजे पंचमहाभूतांचे विकार किती सांगणार.
त्यात क्षणोक्षणी बदल घडून येत असतो. एकाहून एक असे अनेक रंग उत्पन्न होतात. त्रिगुण भूतांची लटपट, पाहो जाता हे खटपट, बहुरूप बहु पालट, किती म्हणून सांगावा. म्हणजे त्रिगुण आणि पंचमहाभूतांच्या मिश्रणाची ही सर्व करामत आहे. या संबंधी विचार करता असंख्य रूपे व असंख्य बदल सारखे घडून येताना दिसतात. त्याचे किती वर्णन करावे. ये प्रकृतीचा निरास, विवेके वारावा सावकाश, मग परमात्मा परेश, अनन्य भावे भजावा. म्हणून या अष्टदा प्रकृतीचे निराकरण विवेकाने सावकाश करून तिला बाजूला सारावे व मग अनन्य भावाने परमात्मा जो परेश त्याला भजावे. पहा समर्थ काय म्हणतायत. त्रिगुण व पंचतत्वांच्या मिश्रणानं निर्माण झालेल्या सृष्टीला समजून घेणं महाकठीण आहे. जगन्नियंत्या ईश्वराजवळ आपलं मन अखंड ठेवावं. त्यामुळं गुणरूपाचं विस्मरण होऊन मन उन्मन होतं. प्रकृतीचा अर्थात गुणमायेचा निराश होतो. त्यासाठी भगवंताचं भजन, त्याचं नाम संकीर्तन हा राजमार्ग आहे. विवेक जागृत ठेवून साधन मार्गावर अग्रसर होता होता आपण जेव्हा ईश्वर करता आहे या जाणीवेशी संलग्न होतो, त्याचं अखंड स्मरण करू लागतो, त्याच्या भजनात मनाला गुंतवू लागतो, तेव्हा आपलं मन पुन्हा या बहुविध सृष्टीत खाली उतरत नाही. सृष्टीत रमण्याची त्याची वृत्तीच ऱ्हास पावते. असं मन ईश्वराच्या जवळ घुटमळत घुटमळत ते ईश्वर स्वरूपच होऊन जातं. मन मूळ मायेमध्ये सामावलं की मूळ माया ते मूळ पुरुष हे अंतर मग सहज पार होतं आणि अशा उन्मन झालेल्या अवस्थेत जीवाला परब्रह्म स्वरूपाची अनुभूती येते. रूपाच्या तसंच गुणाच्या पसाऱ्याला देखील मागं टाकून म्हणजेच अनेकत्वातून एकत्वाकडं जाण्याचा नामस्मरण, भगवंताचं भजन हाच एकमेव राजमार्ग आहे. तीच खरी साधना होय. विवेक आणि साधनांचा योग्य समन्वय साधत परमात्म्याशी अनन्य होऊन त्याची भक्ती करावी असा आग्रह समर्थ आपल्याला धरत आहेत. या टप्प्यावर साधकाच्या मनात काही विकल्प उठण्याची शक्यता असते. असे विकल्प कोणते व समर्थ त्याचं निरसन कसं करतात ते त्यांनी पुढील भागामध्ये सांगितलेलं आहे. या समासात आपण ईश्वराच्या प्रकट स्वरूपाचं अर्थात ब्रह्मांडाला व्यापून असलेल्या जाणीवेचं चिंतन करत आहोत. चर्मचक्षुंना दिसू न शकणाऱ्या या जगदंब स्वरूप शक्तीचा क्रमविकास एकातून अनेकाकडे चाललेला आपल्याला आढळून येतो. प्रथम निश्चळ परब्रह्म, त्याच्या अंतरंगात मूळ माया, मग गुणमाया अर्थात मूळ प्रकृती, मग ईश्वरी जाणीव, त्यातून त्रिगुणांचा विकास, त्यातून पंचमहाभूतांचा विस्तार व त्यानंतर हे दृश्य विश्व अनेक रूपात वेगवेगळ्या अंगानं विस्तारलं गेलं. आपल्यासारख्या सामान्यांना तर हा भूलभुलैयाच वाटतो. अज्ञानामुळं सृष्टीतील वैविध्याचं नीट आकलन न झाल्यानं एक तत्व विसरून आपण प्रत्येक गोष्टीला वेगळं अस्तित्व देऊन बसतो आणि मग जाणीवेची जागा नेणीव घेऊ लागते. सत्संगतीतून, सद्गुरू प्रदत्त साधनातून विवेकाची कास धरत जाणीव नेणिवेच्या मिश्रणातून जाणीव तेवढी उचलावी अशा निष्कर्षाप्रत आपण आलो. आता पुढील अध्यायामध्ये समर्थ आपल्याला विवेक आणि साधनांचा योग्य समन्वय साधत परमात्म्याशी अनन्य होऊन त्याची भक्ती कशी करावी असा
आग्रह धरत आहेत. या टप्प्यावर आपल्या साधकाच्या मनात काही विकल्प उठण्याची शक्यता असते. असे विकल्प कोणते व समर्थ त्यांचं निरसन कसं करतात ते पुढील समासात बघूया. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे गुणरूप निरूपण नाम. जय जय रघुवीर समर्थ.